उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर जिल्ह्यामध्ये आय लव्ह मोहम्मद लिहिलेल्या बॅनरवरून एफआयआर. जालन्यात जुना भागातील सकल मुस्लिम समाजाची तीव्र प्रतिक्रिया. सकल मुस्लिम समाज जुना जालना यांनी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे निवेदन सादर करून कानपूर पोलिसांच्या कारवाईवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने कानपूरमध्ये मुस्लिम समाजाने शांततेत सजावट करून आय लव्ह मोहम्मद असे रोषणाई केलेले बॅनर लावले होते. हा सण साजरा करताना कोणताही हिंसाचार किंवा बेकायदेशीर कृती न घडता शांततेत सुरळीत सण पार पडला. तरी देखील पोलिसांनी 25 पेक्षा अधिक मुस्लिमांवर एफआयआर दाखल केला गेला. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले होते की कारवाईत भारतीय संविधानातील कलम 14, 19 आणि 25 चे उल्लंघन असून अल्पसंख्याक समाजाला हेतुपुरस्सर लक्ष्य करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे समाजात भीती निर्माण होत असून धार्मिक श्रद्धांना गुन्हेगारीचे स्वरूप दिले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळाने आयोगाकडे मागणी केली आहे की तत्काळ या प्रकरणात कारवाई करावी, खोटे एफआयआर रद्द करावेत, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच सर्व राज्यांना अल्पसंख्याकांच्या धार्मिक अभिव्यक्तीवर अन्याय न करण्याचे निर्देश द्यावे. संविधानाच्या धर्मनिरपेक्ष रचनेवर हा थेट आघात असल्याने आयोगाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी सध्या करण्यात येत आहे. कानपूरमध्ये जे 19 लोकांवर जे एफआयआर झाला, तुमच्या सरकारकडून काय मागणी आहे? आमची हे मागणी आहे की आय लव्ह मोहम्मद म्हणणं हे काय गुन्हा नाही आहे. कारण इस्लाम जे धर्म एक शांतिप्रिय धर्म आहे, त्याच्यावर काही असं काय पण टाकून मुलांना जे आतमध्ये टाकले ते गुन्हा नसतील तर त्यांना सोडून टाकावे. अजून काय शासनाकडून काय माग आहे का तुमची? काय मागणी आहे का शासनाकडून? शासनाकडून आमची हीच मागणी आहे का जे पण कानपूरमध्ये ज्या मुलांना ज्यांना पण अटक केलेलं आहे ईद मिलादुन्नबीच्या वेळेला, तर त्यांना सर्वांना जर हे गुन्हा नसतील तर सोडून टाकावं. सर, तुमचं नाव काय? शेख बबलू.